गेल्या 2 महिन्यापासून सिंदखेड आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे। त्या पावसाचे पडसाद म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस म्हणजे 78 मिलीमीटर पाऊस एका दिवशी पडलेला असल्याने संपूर्ण शेतीतील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते। आपण पाहू शकतो की हे आपल्या ज्या शेतामध्ये उभा होता त्या शेतामध्ये सोयाबीन आहे। सोयाबीनचे पूर्ण शेत उद्ध्वस्त झालेले आहे, पूर्ण पाणी त्यामध्ये झालेले तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि शेतामध्ये जे सोयाबीनचा आलेला हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतल्याचं इथं स्पष्ट दिसत आहे। आणि आपल्यासोबत ते शेतकरी आहेत, त्यांना विचारू आपण की नेमकी तुमची किती एकर शेती होती, तुमच्या शेतामध्ये काय पिके होती आणि काय नुकसान झालं? आता माझी 6 एकर शेती आहे। माझ्या शेतामध्ये सोयाबीन आहे, कपाशी आहे, भेंडी आहे व इतर पिकं आहे, परंतु संपूर्ण पिकं उद्ध्वस्त झालेली आहे। काही शेत जमिनीच्या काठी असल्यामुळं संपूर्ण वाहून गेलेली आहे, म्हणजे एकंदरीत 100% नुकसान झालेलं आहे। शासनाचे कोणी प्रतिनिधी येऊन गेले का, त्यांनी पंचनामे केले का? आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे पंचनामे या ठिकाणी झालेले नाही, परंतु जर शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट हा तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा। जर शासनाने ओला दुष्काळ म्हणून जाहीर केला नाही तर आम्ही सर्व शेतकरी खूप कठोर भूमिका घेणार आहे, कारण नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणं ही व्यवस्थापनाअंतर्गत सरकारची जबाबदारी आहे आणि जर सरकार ही जबाबदारी टाळत असेल तर आम्ही शेतकरी त्या ठिकाणी थांबणार नाही। सर्व शेतकरी एकत्र येऊन या तालुक्यातच नव्हे परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करू, तेव्हा शासनाने याची दखल घ्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी। हे आपल्यासोबत शेतकरी होते, त्यांनी स्पष्ट केलं की या नुकसानीची जी मदत आहे, आर्थिक मदत ही तात्काळ शासनाने द्यावी, अन्यथा नेपाळसारखी परिस्थिती आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी एकवटून करणार आहोत, असे त्यांनी एक इशारा दिलेला आहे। कॅमेरामन सुनील मोरे, मी संजय जाधव, साम TV, सिंदखेड, बुलढाणा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।